शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्त्वाचे निर्णय अखेर जाहीर केलेले आहेत। सर्व काही बातम्या पाहायला मिळतील। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून रोजच्या रोज महत्त्वाच्या ठळक बातम्या या चॅनलवरती बघायला मिळतील। नुकसानग्रस्त पिकांची भरपाई द्यावी अशी मागणी आता करण्यात आलेली आहे। भास्कर बगरे यांची केंद्रीय कृषी मंत्री यांच्याकडे ही मागणी पाहायला मिळत आहे। मात्र शेतकऱ्यांना पीक विमा पहिला टप्पा आता वाटप केला जाणार असून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत ते पुढे बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा, तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ। नव्या पीक विम्यासाठी किती अर्ज? सध्या पाहायला गेलं तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पीक विमा जास्त शेतकऱ्यांनी अद्याप भरल्याचं दिसून आलेलं नाहीये। पीक विमा भरण्यासाठी अद्याप तरी गर्दी नाही। शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी। पीक विमा वाटप नुकसान भरपाई वाटपाचा पहिला टप्पा अखेर सरकारच्या माध्यमातून जाहीर। राज्यामध्ये फेब्रुवारी ते मे 2025 दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं नुकसान झालं। त्याकरिता 337 कोटी 41 लाख रुपये आता वाटप केले जाणार आहेत। आता कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत पुढे जिल्ह्यांची नावे बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा, पीक विम्याची माहिती देऊ। पीक विमा योजनेत बिगर कर्जदार शेतकऱ्यांचं काय? सुधारित पीक विमा योजनेत बिगर कर्जदार शेतकरी अर्ज करू शकतात का, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे। मात्र शेतकरी मित्रांनो, आता सध्या स्थितीला पीक विमा देखील भरून घ्या, कारण पीक विमा भरण्यासाठी आता फार्मर आयडी देखील काढणं गरजेचं आहे। फार्मर आयडी असेल तरच पीक विमा भरू शकता। 40 गावात खतांची चढ्या दराने विक्री, चिंताक्रांत सध्या स्थितीला शेतकरी बघायला मिळत आहेत। चढ्या भावाने खताची विक्री मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी सुरू झालेली आहे। यामुळे शेतकऱ्याला आर्थिक तोटा बसतोय। नाराज लाडक्या बहिणींना फडणवीस सरकारचा दिलासा, जुलै महिन्याचे पैसेही मिळणार आणि निवडणुकापर्यंत आता लाडक्या बहिणींसाठी आली आनंदाची बातमी। कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा चक्का जाम, सध्या स्थितीला चांदवड पेट्रोल पंपावर देखील चौफुलीवर घोषणाबाजी, कर्जमाफी करण्याची शेतकऱ्यांची मागणी। हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांनी उभ्या सोयाबीनवर रोटावेटर फिरवला, पिकांवर सध्या स्थितीला ही परिस्थिती आलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये अळींचा प्रादुर्भाव। खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे थकीत चुकारे रब्बीत झाले जमा, धान खरेदी उद्दिष्ट पूर्ततेचे मार्गावर पाहायला मिळते। कांदा धोरण समिती सोमवारी पणन मंडळ बैठक आता पाहायला मिळणार आहे का? आता या समितीची सोमवारी बैठक देखील केली जाणार। कृषी खात्यातील बेशिस्त 99 अधिकारी कार्यमुक्त, अखेर मोठी बातमी आलेली आहे। बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आयुक्तालयाचे आदेश। 7 लाख टन ऊसावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव, 9,000 हेक्टरवरील शेतकरी त्रस्त, लोकप्रतिनिधींचे मात्र दुर्लक्ष। 7 लाख टन ऊसांवर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे। शेतकरी मित्रांसाठी आली आनंदाची बातमी। पीएम किसान योजनेचे हप्त्याचे पैसे, नमोच्या हप्त्याचे पैसे लवकरच वाटप केले जाणार। मात्र सरकारने एक महत्त्वाची माहिती आता दिलेली आहे। सरकारकडून आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी आता हे 3 कामे लवकरात लवकर करायची आहेत, जेणेकरून हप्ता कोणत्या क्षणी जमा केला जाईल। यातील पहिलं काम आहे फार्मर आयडी ही प्रत्येक शेतकऱ्यांनी काढायची आहे। तसेच KYC करून ठेवायचे आहे व आधार कार्ड नंबर मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवणे गरजेचे आहे, जेणेकरून आता जसा पीएम किसानचा हप्ता वाटप होईल तशी तुमच्या बँक खात्यात 2,000, नमोचे 2,000, टोटल 4,000 रुपये हे जमा केले जातील। नवीन पीक विमा धोरणाचा काँग्रेसकडून निषेध, राज्यातील शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे 1 रुपयात पीक विमा योजना लागू करा असं सांगण्यात येत आहे। मात्र बोगसगिरी गेल्या वेळेस वाढली होती, त्यामुळे सरकारने 1 रुपयातील पीक विमा बंद केल्याचं दिसून आलेलं आहे। बऱ्याच जणांनी बोगस पीक विमा भरल्याचं देखील समोर आलेलं होतं। महत्त्वाची बातमी आहे, कर्जमाफीसाठी प्रहारने आडगावला रोखला महामार्ग, शेतकरी कर्जमाफीची मागणी, वाहनांच्या लांबच लांबा रांगा। मात्र शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की योग्य वेळ आली की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही नक्की करणार आहोत। मात्र शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफी होणार आहे, मात्र लवकरात लवकर कर्जमाफी द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही, तुमचं काय म्हणणं आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। कमेंट माध्यमातून आम्हाला नक्की प्रतिक्रिया कळवा।
मोठी बातमी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पडताळणी स्थगित. गेल्या जुलैमध्ये सुरू झालेल्या योजनेसाठी 2,73,00,000 अर्ज बघायला मिळत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची आता पडताळणी ही स्थगित करण्यात आलेली आहे. आता बऱ्याच जणांना लाभ घेता येणार असून आता लवकरच हप्ता देखील जुलै महिन्याचा मिळणार असून 1,500 रुपये जमा होणार. मोठी बातमी आहे, राज्यात 2 दिवस पावसाचा जोर राहणार. विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यामध्ये जोरदार असा पावसाचा अंदाज आहे. मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता राज्यामध्ये बघायला मिळणार. शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी. पीक विमा नुकसान भरपाई वाटप होणाऱ्या पुढील जिल्ह्यांच्या याद्या या ठिकाणी आलेल्या आहेत. आता यादीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्याची नावं आहेत ते तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला कोणत्या क्षणी पीक विम्याचे पैसे 100% मिळून जातील. आता बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे वाटप केले जाणार आहेत. कोट्यवधींचा निधी जाहीर झालेला आहे. दुसरा जिल्हा सरकारने जाहीर केला आहे तो म्हणजे धाराशिव. या ठिकाणी पीक विमा नुकसान भरपाईचा हप्ता आता जमा केला जाणार आहे. तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा मराठवाड्यातील जालना जिल्हा आहे. जालना जिल्ह्यातील बहुतांश भागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पीक विम्याच्या हप्त्याचा पहिला टप्पा जमा केला जाणार असून पैसे आता जमा केले जाणार आहेत. अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार पुढे माहिती बघणार आहोत. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. अजितदादांनी कृषी मंत्र्यांना फटकारले. दादा म्हणाले, मंत्र्यांनी बोलताना आणि वागताना तारतम्य वागवावे असे अजितदादा म्हटलेले आहेत. अजितदादा यांनी दिलेल्या माहितीनुसार बोलताना व वागताना जे आहे ते योग्य असं वागावं असं स्पष्टपणे सांगणं. पीक कर्जाची 15,500 कोटींची थकबाकी. राज्यातील जिल्हा बँका आणि व्यापारी बँकेकडे 35,300 कोटी रुपयांचे कर्ज थकीत असल्याची माहिती मिळत आहे. सध्या स्थितीला पीक कर्ज शेतकऱ्यांना द्यावेत यावे अशी मागणी. शेतीसाठी कर्ज घ्यायचं आरबीआयने लागू केला नवीन नियम. सध्या स्थितीला आरबीआयने आता नवीन नियम लागू केलेला असून आता शेतीसाठी जे कर्ज घेत होते त्यांच्यासाठी एक मोठा बदल आता बघायला तर मिळू शकतोच. नवीन नियम देखील आता काही प्रमाणात जाहीर झालेले आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही कर्ज घेता का नाही कमेंटच्या माध्यमातून सांगा. कर्जमाफीबाबत तुमचे मत देखील कळवा. महत्त्वाची बातमी, कृषी मंत्र्यांबाबत मंगळवारपर्यंत निर्णय घेऊ तर धनंजय मुंडेंना पुन्हा संधी देऊ असं स्पष्टपणे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अपडेट. महत्त्वाची बातमी आहे, कर्जमाफीसाठी नांदेड हिंगोली महामार्ग रोखले, वाहतूक ठप्प. 2 ऑक्टोबरला मंत्रालयावर शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर मोर्चा बघायला मिळणार आहे. कर्जमाफीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात अचानक आता आक्रमक झालेले आहे. सरकार कर्जमाफीकडे लक्ष देणार का असा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून देखील उपस्थित होतोय. शेतकरी मित्रांनो, आता पैसे वाटप होणारे पुढील जिल्हे जाहीर झालेले आहेत. अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याची उर्वरित रक्कम मिळणार आहे तर चला आता पुढच्या जिल्ह्यांच्या याद्या आपण बघूयात. आता मात्र लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात कधी पीक विमा मिळेल, तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते देखील बघायला मिळणार आहे. तर चला आता बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पुणे जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा नुकसान भरपाई हप्ता वाटप केला जाणार आहे. सरकारने आता याबाबत माहिती दिलेली आहे. दुसरा जिल्हा आहे सातारा जिल्ह्यात देखील आता पीक विम्याचे पैसे पूर्णपणे वाटप केले जाणार असून काहींना 9,000, 10,000, काहींना 13,000, काहींना 16,000 रुपये अशी पीक विम्याची थेट रक्कम आता वाटप केली जाणार. पालांदूर कृषी मंडळात 50% रोवणी पूर्णत्वाकडे. 10,411 हेक्टरवर धान पीक देखील बघायला मिळत आहे. धान उत्पादक होत आहेत हायटेक. सध्या स्थितीला पावसाने ओढ दिल्याने 25 दिवस आधीच रोवणी पूर्ण बघायला मिळत आहे. सध्या स्थितीला शेतकरी मित्रांनो, धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांना 20,000 रुपये बोनस काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाटप देखील झाले असल्याची माहिती. महत्त्वपूर्ण बातमी आहे, राज्यामध्ये मुसळधार अवकाळी पावसाने 91,421 हेक्टर शेतींचं नुकसान बघायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या पावसामुळे शेती पिकांचंही नुकसान झालेलं आहे. राज्यात मुसळधार अवकाळी पावसाने 91,421 हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याची माहिती समोर.
शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी. सरकारने अजून जिल्ह्यांच्या याद्या केल्या जाहीर. आता पहिल्या टप्प्याचे पीक विम्याचे पैसे हे जमा केले जाणार आहेत. हेक्टरी काहींना 15,000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम आता पूर्णपणे सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याचं कारण नाही. आलेल्या माहितीनुसार आता सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी पूर्णपणे आता वाटप केला जाईल. तर याचबरोबर सांगलीच नाही तर सातारा, पुणे, सोलापूर जिल्हा याही ठिकाणी पैसे वाटप केले जाणार असून सोलापूर जिल्ह्यातील देखील बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हप्त्याचे पैसे आता जमा होणार आहेत. पीक विम्याचा पहिला टप्पा हा आता जमा केला जाणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कुणाला 15,000, कुणाला 20,000 तर कुणाला 9 ते 12,000 रुपयापर्यंत रक्कम मिळेल. महत्त्वाची बातमी आहे. देशभरात पावसाचा जोर कायम. 8 राज्यांमध्ये अतिवृष्टी. हिमाचल प्रदेशामध्ये 385 रस्ते बंद बघायला मिळत आहेत. देशभरामध्ये पावसाचा जोर कायम राहिल्याचं चित्र आहे. अतिमुसळधार पावसाने पूर्ण भारत व्यापला. राज्यात पीक कर्जाची थकबाकी तब्बल 31,200 कोटी रुपये. राज्यात पीक कर्जाची थकबाकी पाहायला मिळत आहे. तब्बल 31,200 कोटी रुपये ही थकबाकी आता दिसून आलेली आहे. शेतकरी मित्रांचे कर्जमाफ लवकरात लवकर करावे जेणेकरून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो. मात्र आता विहीर योजना तसेच सोलर योजना याचा फायदा देखील बऱ्याच शेतकऱ्यांना होत असल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात आहे. मोठ्या प्रमाणामध्ये याचा लाभ आता शेतकऱ्यांना देखील होत चालल्याचे दिसते. दिलासा शेतकऱ्यांना अखेर मिळणार. पावसाच्या दमदार हजेरीने भरभरून निघालेली तूट आता समोर आलेली आहे. पावसाची संततधार सुरूच असून रोवणीच्या कामाला येणार वेग. आलेल्या माहितीनुसार चांगला शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. पावसाने चांगली हजेरी लावलेली आहे. तुमच्या भागात पाऊस झालेला आहे का नाही कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगू शकता. कर्जमाफीसाठी प्रहारने आडगावला रोखला महामार्ग. शेतकरी कर्जमाफीची मागणी. वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत. कर्जमाफीसाठी प्रहारने सध्यास्थितीला हा मोठे पाऊल उचलल्याचं दिसून आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात कर्जमाफीची मागणी करण्यात येईल. लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची सध्यास्थितीला आता छाननी प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे. आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला लाभ मिळणार आहे. कसली काळजी करू नका. आता तुमच्या बँक खात्यात लवकरच जुलै हप्त्याचे 1,500 रुपये वाटप केले जातील. थेट हप्त्याची रक्कम आता तुम्हाला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या ठळक बातम्या कशा वाटल्या कमेंटच्या माध्यमातून नक्कीच तुमची प्रतिक्रिया द्या. तसेच पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे आता जमा केले जाणार आहेत. PM किसान योजनेचा हप्ता देखील आता लवकरच मिळणार आहे. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे. तसेच आता या योजनेबाबत काय अपडेट जर आली तर लवकरच या चॅनलच्या माध्यमातून आपण देणार आहोत. पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुमच्या भागातील काय हवामानाची परिस्थिती असेल ते देखील सांगू. धन्यवाद.